परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू झालेली आहे. जिल्हा परिषदेचे उमेदवार तुम्हाला माहीत आहेत का? हो आहे माहीत. विष्णू काका हिंगे आणि निलेश राव टेमकर पंचायत समिती उमेदवार आहे. बाकीचे उमेदवार माहीत नाही तुम्हाला? बाकीचे उमेदवार आम्हाला नाही माहीत अजून काय. तर आता आम्ही अजितदादांचं अपघाती निधन झालं आहे काय. आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी आमचे कर्जमाफी केली, शेतकऱ्यांचे विहिरीवरले लाईट बिल माफ केलं. एवढी कर्जमाफी आजपर्यंत कोणत्याच सरकारने केली नाही. त्याच्यावर आम्ही श्रद्धांजली म्हणून दादांच्या राष्ट्रवादी पक्षाचं गाड्या या चिन्हाला श्रद्धांजली म्हणून आम्ही गाड्याचं चिन्ह दाबून श्रद्धांजली अर्पण करणार. जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू झालेली आहे. अनेक उमेदवार आता म्हणजे प्रचार करत आहेत. तुम्ही काय सांगाल याबाबत? आज आमच्या शिंदमाळ्यामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विष्णू काका हिंगे आणि अवसरी बुद्रुक गणाचे उमेदवार निलेश टेमकर यांच्या माध्यमातून आम्ही सर्वच कार्यकर्ते, मळ्यातील सर्व ग्रामस्थ उपस्थित आहात. खऱ्या अर्थाने या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खरी गरुड भरारी घेतली आणि सर्वसामान्यांपर्यंत आणि शेतकऱ्यांची नाळ ओळखून त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये तळागाळापर्यंत शेतकऱ्यांना सोसायटीमधील कर्जमाफी असेल, अतिवृष्टी असेल किंवा विहिरीची लाईट बिलं असतील, अनेक मूलभूत गरजा भागवण्याचं काम आणि देण्याचं काम ज्या नेत्यांनी केलं त्या अजितदादांना पहिल्यांदा मी श्रद्धांजली वाहतो. खरं तर खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचं आणि आम्हासारख्या शेतकऱ्यांचं आणि महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालं आहे. आम्ही त्यांच्याच पाठीमागं उभे राहून आज तागायत राहिलो आणि यापुढील काळातसुद्धा त्यांचे असणारे जे उमेदवार आहेत आम्हाला दिलेले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांना आम्ही 100% या मळ्यातून 100% मतदान करण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि तीच खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली ठरेल.